आत्ता 2 वर्ष वेगवेगळ्या परिस्थितीला सामान्य माणूस सामोरा जातो आहे। मानसिक स्थिती त्याची बिघडलेली आहे, तो त्रस्त झालेला आहे, हाताला पोटापाण्याला काम नाहीये आणि असं असताना आधी अनलॉक मग लॉक अशा निर्णयांमध्ये तो भरडला जातो आणि मग त्याने नियम पाळणं बंद केलं तर मात्र कुणीही निर्बंध त्यावर आणू शकणार नाही, बंधनं घालू शकणार नाही। धन्यवाद सिद्धार्थ, माहिती दिल्याबद्दल। राज्य सरकारच्या अनलॉक निर्णयावर नागपूरकरांमध्ये संभ्रम आहे, नाराजी सुद्धा बघायला मिळते। या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधला, म्हणजे नागपूरमधला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। राज्य सरकारच्या अनलॉकच्या निर्णयावरून राज्यामध्ये जो गोंधळ उडाला याबद्दल नागपूरच्या नागरिकांना काय वाटतं हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। मला एक सांगा, म्हणजे काल जेव्हा निर्णय झाला तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये पहिला विचार काय आला आणि लगेच 1 तासामध्ये तो निर्णय रद्द देखील झाला। या संपूर्ण प्रक्रियेनंतर कशा प्रकारचा संभ्रम तुम्हाला पाहायला मिळाला? संभ्रम तर हा भरपूर वेगळाच होता। याचं कारण असं आहे की अजूनपर्यंत राज्यातला कोविड संपलेला नाही आहे आणि नागपूरमधलाही संपलेला नाही आहे। शहराच्या पेक्षा आता ग्रामीणमध्ये कोरोनाने जास्त फैलाव केलेला आहे। या दृष्टीने थोडा विचार करायला पाहिजे होता। एक आधी थोड्या वेळाआधी मदत व पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार साहेब म्हणतात की आम्ही सर्व हे अनलॉक करणार, लग्न समारंभाला 200 लोकांची मंजुरी, मॉल्स दुकानं वगैरे सर्व खुली राहणार आणि काही वेळानंतर CMOचा आदेश येतो, खुलासा येतो की लॉकडाऊन राहणारच। अजूनपर्यंत त्यावर शिक्कामोर्तब झालेलं नाही आहे। म्हणजे हा एकमेक माझ्याच नाही तर संपूर्ण जनतेच्या मनात एक प्रकारचा संभ्रम आहे की पूर्ण जनता कन्फ्यूज होऊन गेलेली आहे की आता नेमकं काय, आता शिक्षण चालू करायचं बंद करायचं याहीबद्दल असंभ्रमच, व्यापारी वर्गातही संभ्रमच। म्हणजे एक प्रकारचा एक लोकांमध्ये काय म्हणूया आपण त्याचा प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे। मला सांग, तुम्ही काय करता, व्यवसाय काय तुमचा? म्हणजे किराणा काम आहे सर। अच्छा, तुमचं किराणा दुकान आहे। काल जेव्हा निर्णय ऐकला तेव्हा तुम्हाला काय वाटलं? मला तर एकदम एक विचारच आला सर की हे एका आहे ना कसं का विचित्र यांनी निर्णय दिला बा। साहेबांनी तर सांगितलं होतं 15 दिवसाचा लॉकडाऊन आहे आणि विजय वडेट्टीवार साहेब म्हणतात की आता बिलकुल उद्यापासून अनलॉक होणार आहे। हे तर संभ्रमाची गोष्ट झाली सर। हे कळलं नाही, कारण की म्हणजे साहेबांनी 15 दिवसाचा लॉकडाऊन दिला आहे तो योग्य होता आणि ह्या विजय वडेट्टीवार साहेबांनी जो काल सांगितलं आहे थोडं चुकीचं सांगितलं। यांनी पहिले साहेबांसोबत चर्चा वगैरे करून हे सर्व निर्णय द्यायला पाहिजे होता। साहेब म्हणजे कोण? मुख्यमंत्री? मुख्यमंत्री। तर हे तर संभ्रमामध्ये आहे सर त्यांचं काम। मला एक सांगा, जर का नागपूरमध्ये सगळंच ओपन झालं असतं, आपण पहिल्या लेवलमध्ये नागपूर शहर, तर तुम्हाला वाटतं की नागपूरमध्ये परत कोरोना वाढू शकतो? हो, कारण की जेवढं आता आधी ग्रामीणमध्ये आता सिटीमध्ये होता, आता ग्रामीणमध्ये भरपूर पेशंट वाढले आहे। त्याच्यामुळे मला वाटत नाही का कोरोना गेला आहे बा। मला एक सांग, काय तू जिममध्ये जातं, काल जेव्हा निर्णय आला तेव्हा काय भावना होती तुझी? जिम सुरू झालं? मी तर भरपूर आनंदी झालो होतो की आता जिम सुरू झाली आहे। मी 3-4 महिने पहिले जिममध्ये वर्कआउट करणं चालू केलं होतं। तर एकदम मी न्यूज ऐकली काल संध्याकाळी की जिम वगैरे सगळ्यांना परमिशन मिळालेली आहे ओपन करायची आणि एकदम 1-2 तासानंतर पुन्हा ते न्यूज ऐकायला मिळाली की यांना म्हणजे परमिशन जे आहे ते म्हणजे कन्फर्म नाही आहे हे सगळं। तर एकदम ते बरं नाही वाटलं एकदम। तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। फक्त औरंगाबाद आणि नागपूरमधली ही परिस्थिती नाही, ही संभ्रमावस्था विजय वडेट्टीवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर सुखावलेले जे लोक होते, ते CMOकडनं आलेला जो आदेश होता, निर्णय होता, त्यानंतर ही संभ्रमावस्था वाढली, किंबहुना संताप व्यक्त झाला सगळ्या शहरांमधून। एक छोटासा ब्रेक, लगेच भेटूया अजून काही घडामोडींकरता। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।